विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आपण एक टेस्ट घेणार आहोत जी तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाची ठरेल। प्रश्न क्रमांक 1 आपल्यासमोर आहे की टिंबटिंब हे धरण भारतातील सर्वात मोठे धरण आहे। तर या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर काय असेल सांगा आता। स्वतःहून उत्तर द्यायचा प्रयत्न करा। ऑप्शन नंबर ए आहे बघा हिराकुंड, ऑप्शन नंबर 2 जायकवाडी, ऑप्शन नंबर 3 आहे भाकरा नांगल आणि ऑप्शन नंबर 4 आहे तुंगभद्रा। सांगा आता यापैकी योग्य कोणतं असेल। तर आपल्या भारतातील सर्वात मोठे धरण आहे हिराकुंड हे धरण, महाराष्ट्रातील जायकवाडी। चला पुढे। प्रश्न क्रमांक 2, काथ हे टिंबटिंब या वृक्षापासून बनवितात। या 4 ऑप्शनपैकी कोणता असा ऑप्शन आहे जे तुम्हाला वाटतं की हे ओळखीचं आहे बघा। तर यावरती प्रश्न अगोदर आलेला आहे, आता देखील येऊ शकतो। तर काथ खैर या वृक्षापासून बनतात। पुढे प्रश्न क्रमांक 3, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे बघा। सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर यावरती प्रश्न आहे। कळसुबाई हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, हे तुम्हाला माहिती असेल। तर यापैकी योग्य काय असेल, स्वतःहून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आणि किती प्रश्न तुमचे योग्य येत आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर याचं योग्य उत्तर आहे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे धूपगड। चला पुढे। आता प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 खूप महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे की भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे। ऑप्शन नंबर 1 आहे 5वा, ऑप्शन नंबर 2 6वा, ऑप्शन नंबर 3 आहे 7वा आणि ऑप्शन नंबर 4 आहे 8वा। सांगा आता। आता जर असा प्रश्न आला की भारतामध्ये कोणतं असं राज्य आहे जे क्षेत्रफळाने मोठं आहे, तर राजस्थान। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नंबर 3 7वा। क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये आपल्या भारताचा 7वा क्रमांक लागतो। पहिला क्रमांक कोणता लागतो, तर रशिया या देशाचा। पुढे प्रश्न क्रमांक 5, अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे। अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी यावरती प्रश्न आहे। चला मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे, तर पोर्ट ब्लेअर। पोर्ट ब्लेअर। पुढे प्रश्न क्रमांक 6, इंदिरा गांधी कालवा टिंबटिंब राज्याच्या वायव्य भागात आहे। प्रश्न क्रमांक 6 काय असेल या प्रश्नाचं उत्तर, तर राजस्थान। इंदिरा गांधी कालवा राजस्थान या राज्याच्या वायव्य भागाला आहे। आता हे जे ऑप्शन आहेत, गुजरात राज्याची राजधानी काय जर असा प्रश्न आला तर गांधीनगर, राजस्थानचे आहे जयपूर, उत्तर प्रदेशची लखनौ, मध्य प्रदेश या राज्याची राजधानी आहे भोपाळ। आता हा मध्य प्रदेश राज्य आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे। लोकसंख्येने सर्वात मोठा राज्य उत्तर प्रदेश, क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य राजस्थान आणि सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला राज्य गुजरात, असे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता। आता पुढे प्रश्न क्रमांक 7, गुरु शिखर हे टिंबटिंब पर्वतरांगेतील उंच शिखर आहे। जे मुलं मुली प्रिव्हियस इयर क्वेश्चन करतात त्यांना लगेच क्लिक होतं की हा प्रश्न आलेला आहे किंवा येऊ शकतो। तर गुरु शिखर यावरती खूप एक्झाममध्ये प्रश्न आलेले आहेत आणि पुढे देखील येऊ शकतात। तर गुरु शिखर पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते, तर अरवली। सर्वात प्राचीन देखील ही पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक 8,
कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर टिंबटिंब राज्यात आहे. सांगा आता याचा प्रश्नाचं योग्य उत्तर काय ठरेल. तर कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे, तर कर्नाटक. कर्नाटक राज्याची राजधानी काय असा जर प्रश्न आला तर बेंगलोर. सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध, कॉफीसाठी प्रसिद्ध कर्नाटक हा राज्य आहे बघा. प्रश्न क्रमांक 8 कंप्लीट झाला. आता प्रश्न क्रमांक 9. भारतीय पठारावरील टिंबटिंब पश्चिम वाहिनी नदी आहे बघा. कोणती नदी आहे भारतीय पठारावरील जी पश्चिम वाहिनी आहे, असा प्रश्न आहे. तर नर्मदा. आता नर्मदा नदी बाबतीत थोडक्यात बघूया. महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती जर असा प्रश्न आला तर हीच ती नर्मदा नदी आहे, जी महाराष्ट्रात सर्वात लहान नदी आहे बघा. सर्वात लहान नदी आणि ती पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढे प्रश्न क्रमांक 10. सागर तळाशी खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात बघा. आता हे सागरचं तळ आहे, त्याची खोली मोजायची आहे बघा. तर कोणतं उपकरण वापरतात, तर फॅदम. चला पुढे प्रश्न क्रमांक 11. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना टिंबटिंब रेषा म्हणतात. काय असेल या प्रश्नाचं उत्तर, सांगायचा प्रयत्न करा. तर समपर्जन्य. चला पुढे प्रश्न क्रमांक 12. लोखंड आणि पोलाद उद्योगधंदे टिंबटिंब जवळ स्थापन होतात. 12 नंबरचा प्रश्न हा प्रश्न आलेला आहे. तर कोळसा उत्पादन प्रदेश. पुढील प्रश्न आहे बघा. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की नॅरो गेज या मार्गातील 2 रुळातील अंतर किती सेमी असते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे बघा 776. 14 नंबरचा प्रश्न. 14 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते. तर हे प्रश्न जे काय सोपा आहे बघा. काळी जमीन जी असते त्याला रेगूर माती म्हणतो आपण, ती कापसासाठी जे काय चांगली असते बघा. प्रश्न क्रमांक 15. भारताला टिंबटिंब किलोमीटर लांबीचा भूसीमा लाभलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर कोणाचं आता चुकणार नाही, कारण की हा सोपा प्रश्न आहे. सांगा मग योग्य उत्तर काय असेल. तर ऑप्शन नंबर 2 योग्य असेल बघा. हा प्रश्न तर कुणाचा चुकणार नाही. तुमचे किती प्रश्न योग्य आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचा स्कोर काय आहे. तर प्रश्न क्रमांक 16. मिठागरांचा जिल्हा कोणता. मिठासाठी कोणता जिल्हा ओळखला जातो बघा. सर्वाधिक मीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये होते असा प्रश्न आहे. तर हा प्रश्न योग्य उत्तर आहे रायगड. मिठागरांचा जिल्हा रायगड या जिल्ह्याला म्हणून ओळखतो आपण. 17 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. आता या प्रश्नाचं उत्तर खूप सोपा आहे आणि हा प्रश्न खूप एक्झाममध्ये देखील विचारण्यात आलेला आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 18. कोणत्या 2 देशादरम्यान समझौता एक्सप्रेस धावते. कोणते ते 2 देश आहेत. त्या देशाच्या दरम्यान समझौता एक्सप्रेस धावते. तर भारत आणि पाकिस्तान. चला पुढे प्रश्न क्रमांक 19. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. चपराळा अभयारण्य आहे बघा. सांगा आता या प्रश्नाचं काय योग्य उत्तर असेल. ऑप्शन 1 आहे भंडारा, ऑप्शन 2 गोंदिया, ऑप्शन 3 गडचिरोली
आणि ऑप्शन 4 सातारा. आता तुम्हाला माहिती असेल की भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची जी काय निर्मिती झालेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर चपळाळ अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20. शेकडो प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? तर शेकडो प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य सांगा आता यापैकी कोणतं असेल? 4 ऑप्शनपैकी. तर भीमाशंकर अभयारण्य शेकडो प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 21. टिंबटिंब ही वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा नदीची उपनदी कोणती? तर पेनगंगा. पेनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. पुढे प्रश्न क्रमांक 23. खजुराहो कोणत्या राज्यात आहे? हा प्रश्न सोपा आहे, कोणाचाही चुकायला नको. यावरती प्रश्न देखील आलेला आहे. तर खजुराहो मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. मागाशी मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश आहे आणि भारताला सर्वाधिक जिल्ह्याला सीमा मध्य प्रदेश राज्याची लागलेली आहे. चला पुढे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? 25 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे की महाराष्ट्रामध्ये रब्बी पिके जे काय आपण उन्हाळ्यामध्ये घेतो. पुढील प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता? 26 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर त्या जिल्ह्याचं नाव अहमदनगर. आता अहमदनगर क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा आहे. चला पुढे. आता अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव अहिल्यानगर आहे. बघा, सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता जर असा प्रश्न आला तर आपला अहमदनगर. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात? प्रश्न क्रमांक 27. मुंबई दिल्ली महामार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे स्टेशन कोणते? चला मग सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर मनमाड. तुमच्यासाठी आजचा खास प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. की लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहेत? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.